श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदे. जय महाकाली सर्वांना. 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे. तर दत्त जयंतीच्या अगोदर म्हणजे दत्त जयंती येण्याच्या अगोदरच्या 21 दिवसांमध्ये आपण जर दत्तगुरूंसाठी किंवा स्वामी समर्थांसाठीची जी सेवा आपण करतो तर त्याचे आपल्याला जे पुण्य असते, त्याचे फळ असते, हे आपल्याला दुप्पट पटीने असे मिळणारे असते. त्याचबरोबर आपल्याला ह्या 21 दिवसांच्या सेवेमध्येच आपल्याला जे पुण्याचे फळ असते, ते आपले कर्माचे फळ असते, ते आपल्याला त्याचा रिझल्ट खूप छान आणि सकारात्मक अशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचत असतो. तुम्ही जर 21 दिवस अगोदरच दत्त जयंतीच्या अगोदरच सेवा करायला सुरू केली असेल तर तुम्हाला ह्याचे फळ ह्या 21 दिवसांपर्यंत नक्कीच मिळते. कारण 21 दिवस म्हणजे दत्त जयंतीच्या अगोदरचे जे 21 दिवसाचा काळ असतो, ह्या काळामध्ये गुरुदेव दत्तांचे जे तत्व असतं हे पृथ्वी तलावावर खूप पटीने, दुप्पट पटीने वाढत जात असतं. म्हणून आपण जी काही सेवा ह्या 21 दिवसांमध्ये करतो ती सेवा अगदीच आपल्याला अक्षय प्रमाणाची आणि उच्च कोटीची सेवा अशी मानली जाते. तर प्रत्येक भाविक भक्त आपापल्या परीने ही गुरुदेव दत्तांची आणि स्वामींची सेवा तर करतच असतात. परंतु तुम्ही जर मठामध्ये जाऊन किंवा आपल्या घरातूनच स्वामींची आणि गुरुदेव दत्तांची ह्या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण जर पूजा, सेवा, उपासना केली तर आपल्याला जे काही फळ मिळणारे आहे ते अक्षय तर आहेच आहे, परंतु तुमच्या बरोबर घरातील, कुटुंबातील इतर व्यक्तींना देखील त्याचा पुरेपूर फायदा हा निश्चितच मिळतो. तर आपल्याला सेवा करायची म्हणजे काय, तर आपल्याला तासनतास असं देवघरासमोर बसून काहीही करायचं नाही. आता वेळेअभावी तुम्हाला शक्य नसेल की 21 दिवसामध्ये आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे किंवा स्वामी चरित्राचं, स्वामी सारामृत चरित्राचं आपल्याला पारायण करायचे आहे, तर आपल्याला वेळेअभावी शक्य नाही, तर नक्कीच तुम्ही घरात बसून 1 माळ किंवा 11 माळ तुम्ही स्वामी समर्थांचा जप करू शकता किंवा स्वामी समर्थांचं सारामृत अमृत आहे त्याचं आपण अध्याय रोज क्रमशः एक अध्याय जरी केला 21 दिवसांच्या कालावधीमध्ये तरी देखील हरकत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला जर शक्य असेल तर तारक मंत्राचे पठण देखील आपण 11 वेळा, 3 वेळा, 7 वेळा, 5 वेळा आपल्या वेळेनुसार आपण नक्कीच करू शकतो. त्यातल्या त्यात एक प्रभावी अशी आणि उच्च कोटीची सेवा ती मी तुम्हाला आता सांगणार आहे, ती म्हणजे औदुंबर वृक्षाची सेवा करणे. तर आपल्याला ह्या वृक्षाची सेवा करायची आहे म्हणजे आपल्याला ह्या वृक्षाच्या इकडे जायचे आहे. तर जायचे म्हणजे तर काय, तर 21 दिवस तुम्हाला म्हणजे दत्त जयंती ही 14 डिसेंबर रोजी आहे, तर 25 नोव्हेंबर पासून जर तुम्ही हा उपाय सलग 21 दिवस केला तर तुमच्या जीवनामध्ये अधिकाधिक उत्तम असे रिझल्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या ज्या काही इच्छा असतील, जे काही तुमचे अडीअडचणी असतील त्या सर्व दूर होतील. तुमच्या घरामध्ये जी काही अडीअडचणी म्हणजे पैशांसंबंधी असू देत किंवा मग घरामध्ये कोणाशी पटत नाही, नवरा बायकोचं सतत भांडण होत असेल, मुलांची चिडचिड होत असेल किंवा शेजारी वगैरे त्यांच्याबरोबर जर विनाकारण वाद होत असतील, पितृदोषाचे काही कारण असेल, घरातील मुलींची लग्न जमत नसेल, हे सर्व काही समस्या आहे, ह्या अडचणींचा तुम्हाला ह्याच्यावरती नक्कीच उपाय मिळणार आहे. या 21 दिवसांमध्ये ह्या सर्व समस्या तुमच्या घरातून पूर्णपणे निघून जातील. तर तुम्हाला ह्या सेवेसाठी आपल्याला औदुंबर वृक्षाची पूजा करायची आहे. तर औदुंबर हे वृक्ष हे स्वतःमध्येच एक पृथ्वी तलावावरती एक कल्पवृक्ष आहे. ह्यालाच आपण गुरुदेव दत्तांचे स्वतः इकडे निवासस्थान असते, म्हणून गुरुदेव दत्तांच्या निवासस्थानी असलेले जे औदुंबराचे वृक्ष आहे ते देवीय ऊर्जेने, देवीय तत्वाने अगदी परिपूर्ण असलेले हे वृक्ष आहे. औदुंबर तसेच उंबराचे झाड ह्याचे जसे आध्यात्मिक फायदे आहेत तसेच त्याचे धार्मिक फायदे देखील आहेत. तर धार्मिक फायदे म्हणजे काय, आणि धार्मिक फायदे म्हणजे इथे स्वतः स्वयंभू गुरुदेव दत्त अवतारी नृसिंह सरस्वती महाराज यांचं निवासस्थान आहे. ते स्वतः इथे निवासाला असतात, स्वतः गुरुदेव दत्त इथे निवासाला असतात. त्याचप्रमाणे ग्रहांचे जे नवग्रहांमधील प्रमुख वृक्ष म्हणून औदुंबराचे वृक्ष यांची गणना केली जाते. त्याचप्रमाणे औदुंबराच्या वृक्षावरती शुक्र ग्रहाचे
वर्चस्व असते। त्याचप्रमाणे ज्यांची वृषभ राशी आणि तूळ राशी आहे, या राशींचे देखील प्रतिनिधित्व औदुंबराचे झाड हे करत असते। तर धार्मिक महत्त्व म्हणजे काय आहे औदुंबराच्या वृक्षाचे, तर हिंदू धर्मामध्ये औदुंबराचे झाड भगवान दत्तात्रेयांशी संबंधित असे मानले जाते। दत्तात्रेय भक्तांसाठी हे झाड पवित्र आणि पूजनीय आहे। औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रेयांची पूजा केल्याने आपल्याला इच्छित असे फळ आणि आपली जर श्रद्धा असेल तर त्याचे फळ आपल्याला तात्पर असे मिळणारे असते। बौद्ध धर्मांमध्ये देखील ह्या झाडाला औदुंबराच्या वृक्षाला पवित्र मानले गेलेले आहे। औदुंबराचे वृक्ष भगवान दत्तात्रेयाचे पवित्र रूप मानले जाते। दत्तात्रेय हे त्रिमूर्तींचे म्हणजेच ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि महेशदेव त्यांचे संयुक्त रूप असल्याने या झाडाची पूजा केल्याने आपल्याला त्रिमूर्तींचा आशीर्वाद आपल्याला मिळतो अशी श्रद्धा देखील आहे। दत्तात्रेय भक्त औदुंबराच्या वृक्षाखाली गुरुवारी किंवा पौर्णिमेला पूजा करत असतात। श्रद्धेप्रमाणे औदुंबराच्या झाडाखाली मनोभावे आपण जर प्रार्थना केली तर भक्तांची आपली जी काही इच्छा असते त्याची नक्कीच पूर्तता होत असते। औदुंबराच्या वृक्षालाच इच्छापूर्तीचे झाड असे देखील म्हटलेले आहे। औदुंबराच्या वृक्षाची पूजा केल्याने आपल्या पापाचे तर क्षालनच होते, परंतु ग्रंथानुसार औदुंबराच्या वृक्षाला देवी शक्तींनी निवासस्थानी असे पुरवलेले गेलेले आहे। म्हणून आपण जी काही सेवा ह्या औदुंबराच्या वृक्षाखाली बसून करू त्याचे आपल्याला फळ दुप्पट प्रमाणात अगदी तिथल्या तिथेच आपल्याला मिळते। त्याचप्रमाणे आपण जर अगदीच एखाद्या ब्राह्मणांना देखील औदुंबराच्या झाडाखाली जर तुम्ही तिथे जेवू घातले तर तुम्हाला 1000 ब्राह्मणांना जेवू घातल्याचे पुण्य देखील आपल्याला त्यावेळी मिळत असते। पितृदोषाच्या निवारणासाठी देखील औदुंबराच्या झाडाखाली पितरांसाठी आपण तर्पण किंवा पिंडदान केल्याने पितृदोष नक्कीच नष्ट होत जातो। पितरांना शांती मिळण्यासाठी आणि हे झाड अशी विशेष असे पूजनीय आहे। श्रीमद भगवत गीतेमध्ये किंवा आणि आपल्या स्कंद पुराणामध्ये या ग्रंथामध्ये औदुंबराचे महत्त्व फार असे नमूद केलेले आहे। औदुंबराचं वृक्ष भगवान विष्णूंच्या दैवी शक्तीचे प्रतीक मानले गेलेले आहे। औदुंबराच्या झाडाला चमत्कारिक वृक्ष असे मानले जाते। अनेक संतांनी या झाडाखाली तपस्या करून सिद्धी प्राप्त केल्याचे उल्लेख देखील आपल्याला पाहायला मिळत असतात। तर औदुंबराचे वृक्ष हे स्वतः विष्णूंनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे की औदुंबराच्या वृक्षावर सदैव फळे हे येतच राहतील। ते वृक्ष कधीही सुकणार नाही, ओसाड असे पडणार नाही। तर अशा प्रकारे औदुंबराचे वृक्ष हे स्वतःमध्येच खूप मोठे कल्पवृक्ष तर आहेच, पण त्याची दैवी ऊर्जा देखील आपल्याला खूप अशी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे। तर आपल्याला ह्या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपण सकाळी जेव्हा आपली पूजा वगैरे घरामध्ये करून झाल्यानंतर आपण आपल्या जर नजीकच्या म्हणजे घराच्या अवतीभोवती कुठेही एखादे औदुंबराचे वृक्ष असेल किंवा तुमच्या घराच्या जवळ नसेल, थोडेसे लांब असेल, तरी तुम्हाला तिकडे जायचे आहे आणि घरातून जाताना 1 तांब्या पाणी घेऊन जायचे आहे। या तांब्यामध्ये आपल्याला अर्धा चमचभर आपल्याला हळद आणि 1 चमचाभर आपल्याला साखर घालायची आहे आणि हे पाणी घेऊन आपल्याला औदुंबराच्या वृक्षाला 11 वेळेस आपल्याला प्रदक्षिणा करायची आहे। प्रदक्षिणा करताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या नामाचं आपल्याला नामस्मरण करत राहायचे आहे किंवा श्री स्वामी समर्थ असे मंत्र आपण मनातल्या मनात बोलून पठण करून देखील 11 वेळा आपल्याला प्रदक्षिणा करायची आहे। प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तिथे आपल्याला एक छोटासा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि घरी येताना आपल्याला तिथली म्हणजे औदुंबराच्या वृक्षाखाली ते मुळाच्या इकडची आपल्याला थोडीशी माती घरी घेऊन यायची आहे आणि ती माती घरी घेऊन आल्यानंतर एका ताटामध्ये ठेवून आपल्याला देवघरामध्ये ती ठेवून तिला आपल्याला 21 दिवस पूजायचे आहे। कारण औदुंबराचे वृक्ष जर तुमच्या घराच्या खूप लांब असेल तर 21 दिवस रोज जाणे सहज शक्य नाही। मग तुम्ही ती माती जर एका दिवसामध्ये घरी वृक्षाखालची त्या दिवशी आपण घरी आणू तर पुढचे जे 20 दिवस आहेत ते नक्कीच आपण इथे पूजा करू शकतो। तुमच्या जर
घराच्या अवतीभवती म्हणजे जवळच जर वृक्ष असेल औदुंबराचे तर नक्कीच तुम्ही तिथे जाऊन रोज 21 दिवस सलग कंटिन्यू प्रदक्षिणा केल्या तर अतिउत्तमच आहे। अशा प्रकारे जर 21 दिवस तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच औदुंबराच्या वृक्षाची प्रदक्षिणा करा, तिकडे तुपाचा दिवा लावा आणि पाणी मी जसे सांगितलेले आहे, मी साखर आणि हळद घातलेले पाणी औदुंबराच्या वृक्षाच्या मुळाशी आपल्याला घालायचे आहे। असे केल्याने आपल्याला जे काही अडचणी आहेत आयुष्यातील सर्व काही निघून जातील। त्यातल्या त्यात आपण गुरुदेव दत्तांसाठी ह्या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याकडून काहीतरी कुठली तरी एक सेवा घडली आहे, गुरुदेव दत्तांनी घडवून घेतलेली आहे, असे देखील समाधान देखील आपल्याला मिळते। तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट नक्कीच करा। नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच आध्यात्मिक व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील। श्री स्वामी समर्थ। ओम नमो आदेश। जय महाकाली।